अहिल्यानगरात अवैध दारू विरोधात महिलांनी एल्गार पुकारलाय। नववर्षात दारू विकणाऱ्या आणि पिणाऱ्यांची गाढवावरून धिंड काढणार असा इशारा देण्यात आलाय। गावातील दारूबंदी चळवळ पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दारू बंद झाली पण ती चोरून विकतात ना, ती कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे आणि निगोज गावाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळाला पाहिजे। यासाठी माझ्या निगोज ग्रामस्थांना आणि दारू विकणाऱ्यांना आणि दारू पिणाऱ्यांना आणि जे राजकीय पुढारी त्यांना त्यांच्यासाठी मी कळकळीची एक हात जोडून विनंती आहे की त्यांना मदत करू नये आणि गावाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळण्यासाठी सगळ्यांनी आपण जसं दारू बंद करण्यासाठी सगळे संघटित झालो आहोत, तसं गावाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी संघटित व्हावा। शासनाने आणि उच्च न्यायालयाने या गावामध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी, शासनाची जी काही दारूची दुकानं आहेत ती बंद करण्यात यावी असा निर्णय दिल्याच्या नंतर म्हणून या महिलांनी गेल्या 8-10 वर्षांपासून दारू बंद करता या परिसरामध्ये संघर्ष केला, एक मोठं आंदोलन उभं केलं, उच्च न्यायालयापर्यंत त्यासाठी लढा दिला। परंतु गावातील काही अवैध दारू विक्रेते जे आहेत ते दारू विक्रेते या ठिकाणी चोरून दारू विक्री करत होते आणि म्हणून या लोकांच्यावरती काहीतरी जरब बसावी। या लोकांनी जर दारू अशी विक्री केली उघडपणे आणि जर कोणी दारू पिऊन जर या गावामध्ये काही दंगामस्ती केली किंवा काही गोंधळ घातला तर या महिलांनी असं ठरवलं की त्याची गाडावरून धिंड काढायची आणि म्हणून एक जागृती अभियान म्हणून या महिलांनी या ठिकाणी निगोज परिसरामधून एक जागृती फेरी या ठिकाणी काढलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।